मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढणाऱ्या 10 कंत्राटदारांची चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून मुंबई पालिकेकडे कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहितीची मागणी। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी खालावली, तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आता 35%वर पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनसाठी आता 1 महिना उरला। आतापर्यंत 1,98,362 रिक्षांचं रिकॅलिब्रेशन पूर्ण, तर 15,000 टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन। मुंबई शहरात रेल्वेच्या जमिनीवर तब्बल 103 बेवारस होर्डिंग्स उभे असल्याची माहिती। होर्डिंग्स उभारण्याची परवानगी पालिकेची नसल्याची माहिती समोर। मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनियमितता भ्रष्टाचाराविरोधात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक 16 तारखेला आंदोलन करणार। मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी होणार। मुंबई विमानतळावरून 17 कोटींचा कोकेन अंमली पदार्थ जप्त, तर केनियाच्या नैरोबीमधून कोकेन घेऊन आलेल्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागाकडून अटक। मुंबईच्या बोरिवलीमध्ये वादातनं एका महिलेचं घर जाळलं, तर गल्लीमध्ये अडथळा आणल्याच्या वादातनं ही घटना घडल्याची माहिती। घरांच्या किमती कमी होणार नसल्यामुळे मनसे सिडको विरोधातील आंदोलनावर ठाम। आज नवी मुंबईमध्ये मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार। शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली।